नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या आठवड्यामध्ये बारामती मतदारसंघातील माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. त्यांनी असं विधान केलं की बाबा पवार कुटुंबीय जे बारामती मतदारसंघात गेल्या 50 वर्षापासून लोक त्यांना मतं देत आहेत, कायम 50 वर्षे पवार कुटुंबीयच का ज्यांनी मला पाडलं, म्हणजे जे अजितदादांनी मला पाडलं, त्यांच्या उमेदवाराविरुद्ध म्हणजे त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीविरुद्ध मी बारामती लोकसभा मतदारसंघातून उभा राहणार. त्यांच्यामुळे म्हणजे अजितदादांमुळे माझ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझी किडनी गेली, माझं हृदय वीक झालं, माझ्या जीवावर बेतलं. त्यांनी मला पाडण्याची भाषा केली, मला पाडलं, आता मी त्यांना पाडणार. 50 वर्षे पवार कुटुंबीयच का म्हणजे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, तर हे दोन्ही उमेदवार पवार घरातलेच आहे, पवार घराण्यातलेच आहे. कायम पवार का लोक त्यांच्या विरोधात आहे. मी उमेदवारी केली तर मी विजयी होईल, मी उमेदवारी करणार म्हणजे करणारच. त्यांनी अजितदादांना खुलं आव्हान दिलं आणि ऑल इज नॉट वेल. बारामती मतदारसंघात ऑल इज नॉट वेलचा एक संदेश गेला, पण मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना शांत केलं आणि आज त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्री शिंदे अडचणीत येऊ नये, त्यांची सीट पडू नयेत बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गटामुळे, म्हणून मी माघार घेतली आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी दादांमुळे नव्हे तर मुख्यमंत्र्यांमुळे माघार घेतली आहे. अशीच भाषा म्हणजे ज्या अजितदादांमुळे बारामती मतदारसंघ ओळखला जातो, ज्या पवार साहेबांमुळे ज्येष्ठ नेते पवार साहेबांमुळे बारामती मतदारसंघ ओळखला जातो, तसा नगर जिल्हा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा विखे पाटील परिवार किंवा माजी खासदार कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांमुळे एक काळ ओळखला जायचा. पवार घराणं विखे घराणं म्हणजे पवार आणि विखे हा संघर्ष आहे, वेगळी बाजू. पण ज्या बारामतीतून पवार साहेब थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत गेले, मुख्यमंत्री पद भूषवलं, महाराष्ट्रातले एका पक्षाला त्यांनी काँग्रेसच्या विरोधात वाढून दाखवलं, सोबत घेऊन सत्तेत जाऊन दाखवलं. मागच्या वेळेस महाविकास आघाडीचा प्रयोग केला, पण स्वप्न होतं पंतप्रधान पदाचं, ते काही पूर्ण झालं नाही. आता होईल अशी शक्यता आता तरी नाही. तसंच अजितदादांचं स्वप्न होतं, काका एवढे समर्थ होते, पुतण्यांनी त्यांचा पक्ष फोडला. काही जिल्ह्यामध्ये त्यांचं आजही निवडून आलेली मंडळी आहेत, त्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वतःचा पक्ष नव्याने संसार थाटला. त्यांचंही स्वप्न आहे मुख्यमंत्री पद मिळवण्याचं. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता त्यांना तूर्त तरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागेल आणि राजकीय गणित जर लक्षात घेतली तर भविष्यात त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अद्याप दिल्ली बहुत दूर आहे असंच आहे. हीच परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्यांचं की काँग्रेसमध्ये असताना, विरोधी पक्ष नेते असताना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदासाठी नाव यायचं, आता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे, तिथले त्याची सिरिटी संपली आहे, पक्षाची ताकद वर्षागणित कमी होते आहे आणि आता ते ज्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तिथे सुद्धा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे चाहते, त्यांचे समर्थक त्यांचा उल्लेख करतात. पण अद्याप तरी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झालेलं नाही आणि भाजपची केडर बेस रचना लक्षात घेता आणि नव्याने येणारं इनकमिंग लक्षात घेता अद्याप तरी त्यांच्या दृष्टीने देखील दिल्ली बहुत दूर आहे. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर नगर जिल्हा जसे तिकडे शिवतारे आहेत पवार कुटुंबियांना आव्हान देणारे, तसे कोपरगाव मधले युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी विजय तारेंनी ज्या संतापाच्या भावनेतून, ज्या रागातून, ज्या मानसिक खदखदीतून ज्या भावना व्यक्त केल्या, तशाच भावना विवेक कोल्हेंनी व्यक्त केल्या होत्या आणि त्यांनी तर सांगितलं होतं की मी थेट विधानसभा मतदारसंघात, इथल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात उभा राहणार आहे. त्यामागची जी विजय शिवतारेंची खदखद होती तीच विवेक भैया कोल्हेंच्या मनातली खदखद होती. एका अर्थाने ते विजय शिवतारे ठरले.
बारामती मधले दुसरे एक नेते जे की कधी काळी युतीच्या काळात मंत्री होते आणि पवार कुटुंबियांचे परंपरागत म्हणजे कैलासवासी शंकरराव बाजीराव पाटलांच्या काळात जर लक्षात घेतलं तर पवार घराण्याचे खंदे विरोधक ते हर्षवर्धन पाटील यांनी मला दादांच्या कार्यकर्त्यांपासून माझ्या जीवाला धोका आहे अशी जाहीरपणे भूमिका घेतली आणि दादांच्या विरोधात जाहीरपणे असं सांगितलं की आम्ही त्यांच्या बरोबर नाही. मग देवेंद्र फडणवीसांनी समेट घडून आणला. आज तरी म्हणजे विजय बापू शिवतारे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांनी आपल्या तलवारी मॅन केलेल्या आहेत. मनभेद जे झाले होते ते संपले की माहीत नाही, परंतु सकृत दर्शनी तिकडचे मतभेद मिटले. तसेच दुसरे नेते दक्षिणेत होते त्यांनी सुद्धा विखे पाटलांच्या विरोधात दंड ठोपटले आणि त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहे आणि मी भाजपचे विद्यमान उमेदवार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या ऐवजी मला तिथून उमेदवारी हवी आहे भारतीय जनता पक्षाची. फरक एवढाच आहे की ते मूळ भाजपचे असल्यामुळे त्यांनी देखील माघार घेतली. ही माघार देवेंद्र फडणवीसांची चर्चा केल्यानंतर झाली, पण जसं हर्षवर्धन पाटलांचे मनभेद संपले की नाही, जसे विजय शिवतारेंचे मनभेद संपले की नाही हे आपल्याला ठाऊक नाही, तसं शिंदेचे मनभेद संपले की नाही आपल्याला ठाऊक नाही, कोल्हेंचे मनभेद संपले की नाही आपल्याला ठाऊक नाही. त्यांच्या बाबतीत तर अद्याप चर्चाही झाली नाही. पण आता हे जे दोन मातब्बर नेते आहेत, मातब्बर नेते मी अशा अर्थाने म्हणतो की वर्षानुवर्षे सत्तेत आहेत, ह्या दोन नेत्यांची तुलना करायची ठरली तर बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात लक्ष. बारामती मतदारसंघामध्ये जसं मी सांगितलं की शिवतारे विरोधात आहेत, नंतर हर्षवर्धन पाटील विरोधात आहेत, म्हणजे विरोधकांची संख्या 2 झाली. तिसरे विरोधक आहेत, विरोधक म्हणजे जे की दुसऱ्या पक्षाचे आहेत, आमदार संग्राम थोपटे ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांचे वडील माजी आमदार अनंत थोपटेंपासून त्यांचं आणि पवार परिवाराचं फारसं शक्य नाही. संख्या झाली 3. दौंडला राहुल कुल आमदार आहेत, ते भाजप बरोबर आहेत, संख्या झाली 4. आणि 5वा आहे खडकवासल्याला भाजपचा आमदार आहे, समजा आमदार भीमराव तापकीर आहेत. म्हणजे 6 पैकी 5 आमदार हे पवार परिवाराच्या विरोधात आजवर आहेत. जरी आता पवार घराण्यातले 2 उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, आता हा कौशल्याचा भाग आहे की हे 6 पैकी 5 उमेदवार विरोधात असतानाही बारामतीमध्ये वर्षानुवर्षे पवार साहेबांचं ते होम ग्राउंड बालेकिल्ला राहिलेला आहे. खाली आमदार बरोबर सोबत नसले तरी तेच मॉडेल नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांनी राबवलेलं आहे. आता उत्तर नगरचा आपण जर प्रामुख्याने विचार केला तर काय परिस्थिती आहे बघा. ज्या उत्तर नगर जिल्ह्या म्हणजे उत्तर नगर लोकसभा मतदारसंघावर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं वर्षानुवर्षे वर्चस्व राहिलं आहे. आजही विखे घराणं या मतदारसंघाचा निकाल फिरवू शकतं हे काही वेळा सिद्ध झालं आहे, तर काही वेळा जिकडून ताकद लावली त्याच्या विरोधात म्हणजे विधानसभेला आणि लोकसभेला टोकाचं विरोधी मतदान झालं आहे. असं चित्र बारामतीत पण दिसलं आहे, तसं उत्तर नगर जिल्ह्यात देखील दिसलं आहे. आता उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव पासून जर आपण सुरुवात केली तर कोपरगावला काळे आणि कोल्हे हे 2 परंपरागत विरोधक आहे. यापूर्वीचा इतिहास असा सांगतो की या दोन्ही घराण्याचं आणि विखे पाटलांचं फारसं शक्य नव्हतं. इथं विखे पाटलांनी आपली स्वतंत्र छटाकी, मग ती रोहमारे गटाबरोबर असेल, परजणे गटाबरोबर असेल, स्थापन करण्याचा, ती टिकून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज बदलत्या राजकीय समीकरणामध्ये आशुतोष दादा काळे त्यांच्या बरोबर असले तरीही पूर्वीचं जर आजवरची परंपरा लक्षात घेतली तर काळे आणि कोल्हे हे परंपरागत प्रतिस्पर्धी तिथे होते. या दोघांचंही विखे पाटलांशी फारसं शक्य नव्हतं. ही संख्या झाली आता 1. दुसरं शिर्डी हे विखे पाटलांचं होम ग्राउंड आहे. संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यामध्ये जरी संघर्ष असला तरी थोरात साहेबांचं इथे निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. संख्या झाली 2.
अकोल्यात बघा, अकोल्यात पिचडांचं एक काळ वर्चस्व होतं. त्या पिचडांच्या वर्चस्वाला सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन सुरुंग लावला आणि आमदार किरण लहामटे तिथं विजयी झाले. जरी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे विखे पाटलांच्या आग्रहावरून विखे पाटलांनी मन वळून भाजपमध्ये आणले असले तरी आमदार वैभव पिचड या निवडणुकीमध्ये भाजपकडून पराभूत झाले आहे. अर्थ असाच आहे की अकोला देखील संपूर्णपणे विखे पाटलांच्या सोबत आहे असं नाही. श्रीरामपूरमध्ये माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची विकास आघाडी आहे. करण ससाने हे काँग्रेस सोबत आहेत. तिथले आमदार लहू कानडे हे काँग्रेसचे आहेत. त्यांचं ते बाळासाहेब थोरातांच्या बरोबर आहे. आता विखे पाटलांचा तिथे आणखीन एक गट आहे, तो टिकवण्याचा वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न विखे पाटील करत आहेत. म्हणजेच श्रीरामपूर लोकप्रतिनिधी लक्षात घेतला, मुरकुटे ससाने गट लक्षात घेतला तर आज तरी विखे पाटलांचा स्वतंत्र गट सोडला तर इथले आमदार त्यांच्या सोबत नाहीत. नेवाशामध्ये आमदार शंकरराव गडाखांचा स्वतंत्र तांडा आहे, ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत. तसं त्यांचं आणि नॅचरल अलायन्स अजितदादांशी होऊ शकतं, विखे पाटलांसोबत नाही. त्यामुळे 6 पैकी 5 आमदार आज विखे पाटलांसोबत, म्हणजे 6 पैकी 5 तालुके. आता आमदार का म्हणता येणार नाही तर कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे आज कोल्हे त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्या बाजूला आहेत असं जरी गृहीत धरलं तरी 6 पैकी 5 तालुके म्हणजे विखे पाटलांबरोबर नाही, किंवा असं म्हणता येईल 6 पैकी 4 तालुके विखे पाटलांसोबत नाहीत. याचा अर्थ असा आहे बारामतीमध्ये अजितदादांची छटाकी चालते किंवा पवार साहेबांची छटाकी चालते, कारण ते उरलेल्या सगळ्या खालच्या मतदारसंघाच्या निकालावर प्रभाव टाकू शकतात, म्हणून लोकसभेला वेगळं मतदान घडून आणू शकतात. तीच परिस्थिती, तीच छटाकी विखे पाटलांची उत्तर नगर जिल्ह्यात आहे. खालचे आमदार जरी सोबत नसले, आता तर राखीव आहे, त्याच्यामुळं हे समीकरण त्याला लागू होत नसलं तरी 6 पैकी 4 आमदार त्यांच्या विरोधात आहेत आणि उरलेल्या 2 मध्ये ते स्वतः आहेत. हे जर लक्षात घेतलं तर नेते बारामतीचे असोत की नेते नगर जिल्ह्यातले असोत, बारामतीचे पवार असोत किंवा नगर जिल्ह्यातले विखे पाटील असोत, या दोघांचंही राजकारण छटाकी भोवती फिरतं. खालच्या आमदार म्हणजे जी आमदारांची संख्या आहे ती त्यांच्या बाजूने नाही. अगदी आता दक्षिणेचं आपण नंतर विश्लेषण करत राहू, पण दक्षिणेमध्ये सुद्धा बघा, ज्या दक्षिणेवर विखे पाटलांचं मागच्या वर्षी विखे पाटलांनी तिथून निवडणूक जिंकली, तिथे मोठी ताकद उभी करण्यासाठी फार मोठी यंत्रणा उभी केली, संपर्क वाढवला. त्या दक्षिणेतलं आमदारकीचं चित्र कसं आहे बघा. नगरमध्ये संग्राम जगताप जे की मागच्या वेळेस त्यांच्या विरोधात उभे होते, उमेदवारच होते, ते आज त्यांच्या बाजूने आहे. दुसरा मतदारसंघ गृहीत धरला श्रीगोंदा, तर बबनराव पाचपुते बीजेपी त्यांच्या बाजूने आहे. शेवगाव पाथर्डी लक्षात घेतलं, मोनिका राजळे त्या बीजेपी मध्ये आहेत, गृहीत धरू त्या विखे पाटलांच्याच बाजूने राहतील. म्हणजे 6 पैकी 3 विधानसभा मतदारसंघ डॉक्टर सुजय दादा विखे पाटलांसोबत राहतील. पण पुढे कसं होतं बघा, पारनेरला निलेश लंके स्वतः आहे, ते त्यांचं होम ग्राउंड आहे. कर्जत जामखेड रोहित पवार आहे आणि राऊरीला प्राजक्त तनपुरे आहे. याचा अर्थ असा आहे की दक्षिणेत सुद्धा 3 विधानसभा मतदारसंघ विखे पाटलांच्या बाजूला, 3 विधानसभा मतदारसंघ निलेश लंकेंच्या बाजूला आहे. आता अनुभव, मोठी यंत्रणा, माणसं ऐनवेळी आपल्या बाजूने वळवायचं कौशल्य एका बाजूला म्हणजे विखे पाटलांच्या बाजूला, तर निलेश लंके एक कॉमन मॅन, आक्रमक नेता, सामान्य दिसणारा, सामान्य वाटणारा, सामान्य जनतेला आपला वाटणारा, अशी स्वतःची एक व्यक्तिमत्व असलेला नेता दुसऱ्या बाजूला. अशी ही लढाई आहे. तिला अद्याप आणखी बरेच कंगोरे आहेत. पण मी जे तुम्हाला आता विश्लेषण केलं ते बारामतीमध्ये जसे शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील आहेत, तसेच नगरमध्ये सुद्धा एका टोकाला कोल्हे आहेत, दुसऱ्या टोकाला शिंदे आहेत आणि
बारामतीमध्ये जसं लोकसभेला एक चित्र आहे, विधानसभेला वेगळं चित्र आहे, तसंच नगर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघामध्ये लोकसभेला वेगळं चित्र असतं. प्रत्यक्षात विधानसभेला वेगळी शक्ती आहे. म्हणजे विखे पाटलांमागे सुद्धा तुलनेमध्ये आमदार कमी आहे. तसंच तिकडे पवार घराण्याकडे सुद्धा वर्षानुवर्षे लोकसभा ताब्यात असली तरी मतदारसंघामध्ये तुलनेत आमदार कमी आहेत. किती कमी आहेत? जसं मग सांगितलं की 6 पैकी 5 बारामतीमध्ये विरोधात आहेत. तसं 6 पैकी 4च मतदारसंघ म्हणजे 6 पैकी 5 खरं तर तालुके आणि आमदार जर धरले तर 6 पैकी 4 आमदार विखे पाटलांच्या उत्तरेत विरोधात आहेत. दक्षिणेत 3 विरोधात आहेत, 3 बाजूनी आहे. म्हणजे लोकसभा, विधानसभा आणि त्यात या सगळ्या राजकारणात घुसमट होणारे शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील, तसंच नगर जिल्ह्यामध्ये उत्तरेतले कोल्हे आणि दक्षिणेतले शिंदे, या सर्वांचं मी जे एक विश्लेषण केलं, मी त्याच्यावर जे भाष्य केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.